नमस्कार रसिक श्रोते हो. मी सर्वांना दिसते आहे ना? नमस्कार रसिक श्रोते हो. मी आपल्या सगळ्यांना दिसते आहे असं समजून मी सुरू करते. मुक्त सृजन साहित्य पत्रिकेच्या या फेसबुक पेजवर मी संगीता अरगुणे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचं साहित्यातील योगदान खूप मोठं असं आहे. म्हणजे मुक्त सृजन पत्रिका साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देतेच, परंतु त्यांनी उचित अशा साहित्यिकांना त्यांचं साहित्यातलं योगदान पाहून पुरस्कार देखील दिलेले आहेत. शिवाय आतापर्यंत या मुक्त सृजनच्या मंचावर अनेक मोठमोठे विचारवंत आणि साहित्यिक येऊन गेलेले आहेत. त्यांनी आपल्या विचारांनी आणि आपल्या समृद्ध अशा साहित्य कलाकृतींनी, आशयघन कवितांनी हा मंच समृद्ध केलेला आहे. आणि आज या मंचावर मला आमंत्रित केलेलं आहे. हा मला वाटतं माझ्या साहित्याचा आणि माझा देखील खूप मोठा सन्मान आहे. त्याबद्दल मी मुक्त सृजनचे डॉक्टर महेश खरात, डॉक्टर रामकिशन दहिफळे, प्रिया धारूरकर, डॉक्टर संतोष देशमुख आणि मुक्त सृजनच्या संपूर्ण टीमचे अगदी मनापासून आभार मानते. त्यांना खूप सारे धन्यवाद देते. आज या मंचावर मित्रांनो, लिहिता लिहिता या विषयाअंतर्गत मी माझा साहित्याचा जो प्रवास आहे, म्हणजे लिहिता लिहिता मी एक लेखिका आणि कवयित्री म्हणून कशी घडत गेले त्याबद्दल तुमच्याशी मुक्त असा संवाद साधणार आहे. अर्थात हा पट खूप मोठा आहे, परंतु त्यातले काही मुद्दे मी इथे घेणार आहे. म्हणजे जे महत्वाचे मला वाटतात किंवा या क्षणी मला जे आठवतील ते मी इथे मांडणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की म्हणजे लेखक किंवा कवी जे असतील त्यांना माहितीये की आपला साधारण सगळ्यांचा प्रवास हा कवितेपासून सुरू होतो. अर्थात माझा सुद्धा प्रवास अशा पद्धतीने कवितेपासूनच सुरू झालेला आहे. आणि मला वाटतं कवितेपासून हा जो प्रवास सुरू झालेला आहे, तर प्रत्येकाला म्हणजे एक उत्सुकता असते की हा प्रवास नेमका कधी सुरू झाला किंवा पहिली कविता कशी सुचली. तर त्याबद्दल मला इथे तुम्हाला थोडक्यात सांगावंसं वाटतं. तर मी अशी सुरुवात करेन की म्हणजे कवितेची मला खूप आवड होती किंवा मी काहीतरी साहित्यिक बॅकग्राऊंड मला होतं असं काही नव्हतं. तर कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना माझ्या एका मैत्रिणीने एक कविता लिहिलेली होती आणि तिने मला ती दाखवली. तर पुस्तकाबाहेरची कविता बघण्याचा किंवा वाचण्याचा माझा तो पहिलाच प्रसंग होता. आणि माझ्या एवढीच मुलगी अशा पद्धतीने इतकं छान लिहिते की जे म्हणजे आपल्याला स्पर्शून जाणार असेल किंवा जे माणसाच्या रोज जगण्यात होतं, म्हणजे पुस्तकापेक्षा थोडंसं वेगळं होतं ते. आणि मला ते खूप आवडलं आणि मला कुठेतरी वाटलं की हे असं आपल्याला जमायला पाहिजे. अर्थात हे जमायला पाहिजे असं वाटलं म्हणजे मला खूप त्याच्याबद्दलही सांगावंसं वाटतं की तोपर्यंत मी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये म्हणजे बऱ्यापैकी हुशार होते. म्हणजे पहिल्या 5त माझा नंबर यायचा. वक्तृत्व असू दे, निबंध असू दे, या संदर्भातही मला बऱ्यापैकी नंबर वगैरे यायचे. आणि दुसरं म्हणजे गाणं असू दे, नृत्य असू दे, रांगोळी असू दे, या सगळ्यामध्ये मला चांगल्या पद्धतीने गती होती. आणि कुठेतरी माझ्यामध्ये एक आत्मविश्वास होता की मला सगळं येते आणि मला सगळं आलंच पाहिजे, मला जे वाटतं ते. आणि ते कुठेतरी माझ्यामध्ये असं रुजलं गेलं आणि नंतर मी ते विसरून गेले. पण मला असं वाटलं की मला कविता आली पाहिजे आणि मी ते थोडंसं मनावर घेतलं. आणि त्याच्यानंतर असं झालं की म्हणजे मनावर घेतलं पण विसरून गेले त्या वयाच्या प्रमाणे. आणि त्यानंतर मी एकदा युथ फेस्टिवलला भाग घेतला होता. म्हणजे लोकनृत्य स्पर्धेमध्ये माझा सहभाग होता आणि मी शिवाजी युनिव्हर्सिटीला कोल्हापूरला युथ फेस्टिवलला गेले. अनेक प्रकारच्या तिथे स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये मी काव्य वाचन ऐकलं. म्हणजे माझ्या वयाचीच मुलं मुली होती आणि ती स्टेजवर येत होती आणि इतक्या मोठ्या समुदायासमोर अगदी धिटाईने कविता म्हणत होती, त्यांच्या स्वतःच्या कविता.
आणि अक्षरशः त्या कविता देखील वेगळ्या होत्या पुस्तकापेक्षा. म्हणजे माणसाच्या जगण्यातलं, रोजच्या जगण्यातलं त्याच्यामध्ये काहीतरी अगदी साध्या सोप्या शब्दात मांडलेलं होतं. आणि कुठेतरी त्या सगळ्याच, आणि समोरून इतकी दाद येत होती ना, तर त्या सगळ्याचा प्रभाव माझ्यावर पडला. आणि कुठेतरी कविता आपल्याला आली पाहिजे हे माझ्या मनामध्ये रुजलं. आणि त्यानंतर म्हणजे थोडंसं मी ब्रेक घेते की मला इथे कमेंट्स कोणाच्याच दिसत नाही, परंतु मनीषा अतुल दिसते आहे, नंतर अमृता दिसते आहे, प्रिया आहे, अनुराधा ताई आहे आणि रामकिशन दहिपळे देखील आहेत. तर फक्त मला त्यांचे चेहरे दिसत आहेत, पण मला इथे कमेंट दिसत नाहीयेत कुणाच्या. तर सगळ्यांना माझा नमस्कार आहे. तर तशा पद्धतीने म्हणजे मी युथ फेस्टिवल वरून मग आले. म्हणजे कसं असतं ना की आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो, तर घटनाही तशा पद्धतीने आपल्याशी घडायला लागतात आपल्या जीवनामध्ये. तर मी तिथून आल्यानंतर काही दिवसांनी माझी एक मैत्रीण होती. तर ती मला अशी थोडीशी 2-3 दिवस खूप उदास वाटत होती. आणि म्हणून मी तिला विचारलं, काय ग झालं, म्हणजे इतकी तू उदास दिसतेस. तेव्हा तिने अगदी म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तिने तिच्या मनातली सल मला बोलून दाखवली. म्हणजे तिचं एका मुलावर प्रेम होतं आणि तो एकतर्फी असा सगळा प्रवास होता. आणि ते कुठेतरी तिला म्हणजे वाटत होतं की ती दिसायला थोडीशी साधारण होती आणि तिला वाटत होतं की हे प्रेम काही सफल होणार नाही आणि त्याचं तिला दुःख होतं. आणि मला पहिल्यांदा जाणवलं की कुणीतरी प्रेमात अशा पद्धतीने पडतं आणि त्याचं इतकं दुःख होतं माणसाला. म्हणजे पिक्चर मध्ये वगैरे आपण पाहतो, परंतु प्रत्यक्षात मी ते पहिल्यांदा अनुभवलं आणि ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली. मी घरी गेले, म्हणजे रात्री अक्षरशः मला झोप आली नाही की बापरे किती तिला, म्हणजे तिच्या मनाला किती दुःख होते. आणि कुठेतरी मला तिथे कविता सुचली. आणि मला इथे हेही सांगावंसं वाटतं की म्हणजे कविता आपल्याला आली पाहिजे हे मला वाटलं होतं, परंतु मी कधीही हातात पेन घेऊन किंवा वही घेऊन मी कविता लिहिली नाही. तर अशा पद्धतीने खरोखर मला त्या क्षणी असं खूप काहीतरी आतून असं वाटलं आणि मला ती पहिली कविता सुचलेली आहे कॉलेजमध्ये असताना. आणि त्यानंतर तो प्रवास असा चांगल्या पद्धतीने सुरू झाला. मी बऱ्यापैकी कविता लिहिल्या. म्हणजे काही कवितांमध्ये माझं दुःख मी मांडलेलं आहे. अवतीभोवतीचे जे घटना घडायच्या त्या संदर्भात मी काही कविता लिहिल्या त्यावेळेस. आणि असा एक चांगला, म्हणजे मला कविता येते, त्या मी कविता मैत्रिणींना दाखवायचे आणि त्यांना त्या आवडायच्या. अरे वा, ही छान लिहिते. म्हणजे ती कविता देखील मी त्या मैत्रिणीला दाखवली आणि तिला ती खूप आवडली. म्हणजे माझ्या मनातलं दुःख अगदी तू हुबेहूब तुझ्या कवितेमध्ये मांडलंयस आणि तिला मी ती कविता देऊन टाकली. आणि असं सगळं होत असताना माझं कॉलेज संपलं आणि खरं तर मला पुढे शिकायची खूप इच्छा होती आणि बऱ्यापैकी मी हुशार देखील होते आणि मला आयुष्यात मी काहीतरी करावं, केलं पाहिजे असं मी एक स्वप्न देखील पाहिलेलं होतं. परंतु परिस्थिती तशी अनुकूल नव्हती. त्यामुळे वडिलांनी माझं, म्हणजे अगदी मी शिकत असताना स्थळं येत गेली आणि कॉलेज झालं की माझं लग्न ठरलं आणि झालं सुद्धा. म्हणजे अगदी 21व्या वर्षी माझं लग्न झालं. म्हणजे माझी शिकायची इच्छा बघून माझ्या मिस्टरांनी मला लॉ कॉलेजला ऍडमिशन घेऊन दिली. परंतु लगेच म्हणजे 22व्या वर्षी, म्हणजे लग्न झाल्यानंतर वर्षभरात मी आई झाले आणि म्हणजे ते सगळं शिक्षण वगैरे माझं राहूनच गेलं. बाळ आणि मी आणि घरातली सगळी कामं, असा सगळा वेळ माझा जायचा. आणि दुसरी गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की माहेरी आई नसलेल्या मुलांच्या वाट्याला जे काही भोग येतात, ते भोग भोगून, काही हाल अपेष्टा सहन करून, म्हणजे वेगळ्या प्रकारचा एक संघर्ष करून मी सासरी आले होते. आणि मला कुठेतरी वाटलं होतं की आता आपली दुःख सगळी संपलेली आहेत आणि सुखाचे दिवस आलेले आहेत, परंतु ते तसं नव्हतं. इथे मला वेगळ्या सासरी एका वेगळ्या प्रकारच्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं. आणि कुठेतरी हे सगळं एक प्रकारचा मानसिक ताण त्यातून येत गेला. म्हणजे घरी सगळं चांगलं होतं, परंतु काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला नाही सहन होत किंवा एक प्रकारचा तिथे आपल्याला घुसमट होते त्या सगळ्या वातावरणात. आणि तशा पद्धतीने एक प्रकारची माझी सगळी घुसमट चालू होती. त्यातच म्हणजे आपलं जे काही मोठं काहीतरी बनण्याचं स्वप्न होतं, ते स्वप्न देखील कुठेतरी दूर निघून गेलेलं होतं. आणि मग ती सगळी घुसमट घेऊन मी जगत होते. एक प्रकारचे बाळ होतं, सगळं होतं, परंतु दिवसभरची कामं वगैरे हा सगळं म्हणजे एक विचित्र प्रकारचं ते सगळं वातावरण होतं. आणि अशी सगळी घुसमट घेऊन मी जगत असताना त्या घुसमटीच्याच, म्हणजे तिथे पुन्हा मला कविता माझ्या सोबत आली आणि त्या घुसमटीतून मला कविता सुचल्या. म्हणजे मला असं सांगावंसं वाटतं की माझ्या कवितेमध्ये दुःखाचा जो कण आपल्याला दिसतो, तर कुठेतरी तिथपासून माझ्या कवितेची नाळ त्या दुःखाशी जुळलेली आहे. किंबहुना असं म्हटलं तरी चालेल की दुःखाच्या क्षणी कविता माझ्या सोबत येते. तर अशा पद्धतीने ते सगळ्या कविता मला काही काही सुचायच्या. आणि खरं तर तिथे कोणीच नव्हतं, म्हणजे आपलं दुःख सांगायला कोणी नव्हतं किंवा माहेरी जावं तर हक्काचं माहेर नव्हतं किंवा हे सासरी सांगायला देखील मला काही असं नव्हतं. म्हणजे इथे एकही मैत्रीण नव्हती मला. आणि मग त्याच्यानंतर मी कधीतरी माझी त्यातली कविता एखादी माझ्या मिस्टरांना दाखवायची. म्हणजे मिस्टर माझे खूप समजूतदार आणि चांगले होते, म्हणजे त्यांची खूप मला साथ होती.
परंतु मी त्यांना कविता दाखवल्यानंतर ते कधी ह म्हणायचे, कधी हो का म्हणायचे, कधी बरं म्हणायचे, कधी काहीच म्हणायचे नाही. ती डायरी बाजूला ठेवून द्यायची. आणि मी एकदा त्यांना विचारलं की तुम्हाला नाही का हो आवडली कविता, किंवा आवडत नाहीत का माझ्या कविता? तेव्हा ते मला म्हणाले, तुला खरं सांगू, म्हणजे रागवू नकोस माझ्यावर, परंतु ह्या कविता तुझ्या पुरत्या ठीक आहेत, परंतु त्यांना खूप म्हणजे वाङ्मयीन मूल्य असं फारसं नाहीये. आणि तुझ्या पुरत्या ठीक आहेत. आणि मला ते खूप असं म्हणजे आतून असं लागलं की अरे आपल्याला कविता सुद्धा जमत नाहीये. आणि मग मी थोडी नाराज झाले. अर्थात मिस्टरांचं बरोबर होतं, त्यांनी भरपूर वाचलेलं होतं त्या काळात. म्हणजे अगदी 27 वयाच्या 27व्या वर्षी त्यांचं लग्न झालेलं. आणि मग त्यांचं तोपर्यंतच भरपूर वाचन झालं होतं. म्हणजे मराठी साहित्य त्यांनी वाचलेलं होतंच, परंतु इंग्लिश देखील वाचलेलं होतं भरपूर. घरामध्ये देखील इंग्लिश कथा कादंबऱ्या होत्या. अर्थात माझं शिक्षण मराठीतून झाल्यामुळे मी ते काही वाचायचे नाही तिथे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्या वयापर्यंत माझं वाचन अगदी हाताच्या बोटावर मोजावं इतकंच होतं. म्हणजे याला कारणही तसंच होतं की माझ्या वडिलांचं शिक्षण, म्हणजे तुम्ही शिका मुलींना, आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ, परंतु वडिलांची अशी इच्छा होती की तुम्ही शिका, भरपूर शिका. परंतु असं आहे की कथा कादंबऱ्या वाचायला मात्र त्यांची मनाई होती. आणि मग त्याच्यामुळे कधी अगदी पुस्तकात घालून वगैरे जरी मी वाचलं तरी लहान भावंड वडिलांना सांगायची. आणि मग ते फारसं वडिलांना आवडायचं नाही. त्याच्यामुळे मी देखील पुन्हा कधी फारसं अशा पद्धतीचं घरामध्ये कधी वाचलं नाही. जे काही कॉलेजमध्ये किंवा असं काही वाचलं असेल तेवढंच. तर मी त्याच्यानंतर कविता नाराज झाली मी थोडीशी, आणि ते कवितेचं मी थोडंसं बाजूला ठेवले की ठीक आहे, आपल्याला फारशी चांगली कविता जमत नाहीये. परंतु असं आहे ना की आपण एखाद्या गोष्टीचं ध्यास असतो तर ते कुठेतरी आपल्या सोबत येत असतं. आणि मग त्यानंतर माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली. म्हणजे आम्ही चुनावट्टीला राहत होतो अगोदर, तिथून मी वसईला आले. माझ्या मिस्टरांनी एक व्यवसाय चालू केलेला होता आणि तिथे आम्ही वसईला आलो. आणि खरं तर माझा एक प्रकारचा तो संपूर्ण वनवास होता, तो वसईला आल्यानंतर कुठेतरी संपला. परंतु इथे आल्यानंतर असं झालं, मला दुसरी मुलगी झाली आणि मग तो पुन्हा मी त्या संसारामध्ये मुलींमध्ये अक्षरशः गुरफटून गेले. म्हणजे कविता वगैरे हे सगळं लांबच पडलं. परंतु मी पुन्हा असं म्हणे की किसी भी चीज को शिद्दत से चाहो तो पुरी कायनात उसे तुम तक लाने में जुटी रहती है, अशा पद्धतीने काहीतरी झालं. म्हणजे कविता कुठेतरी माझ्या मनामध्ये आतवर तिचा ध्यास होता आणि त्यामुळे आयुष्यानं मला असं अलगद किंवा नियतीने म्हणा, असं तुम्ही हवं तर, की त्या कवितेच्या वाटेवर आणून सोडलं. आणि असं झालं की आमचे एक स्नेही होते दिलीप जांभळे म्हणून. तर मी असं म्हणजे एक आमचं घरगुती फंक्शन होतं आणि तिथे आम्ही सगळेजण होतो आणि त्यांनी एक कविता म्हटली. ते कविता लिहायचे, त्यांचं कवितेचं वाचन होतं बऱ्यापैकी. तर त्यांनी एक कविता म्हटली आणि मला राहावलं नाही की आपल्याला कविता येते, आणि मी पटकन माझी पण एक कविता म्हटली. तर लगेच ते म्हणाले, अरे वैदी तुम्ही इतकं छान कविता लिहिता, आणि मग आणखी एखादी म्हणा. मग मी आणखी 1-2 कविता म्हटल्या आणि मग ते म्हणाले की तुमच्या कविता मला दाखवा. आणि पुन्हा एकदा कधीतरी ते घरी आलेले असताना मी त्यांना डायरी दाखवली. तर ते म्हणाले, छान आहेत तुमच्या कविता, तर तुम्ही याचं पुस्तक काढा. तोपर्यंत मला हे पुस्तक वगैरे कवितेचं आपण काढायचं असतं किंवा कविता संग्रह आपला असू शकतो असं मला कधीच काही वाटलं नव्हतं. आणि त्यांनी स्वतःच ते सगळं डीटीपी करून दिलं आणि मला ते एक पुस्तिका माझ्या हातामध्ये दिली. आणि मग घटना कशा घडत गेल्या बघा, की त्यानंतर मी लोकसत्ताचं संक्षिप्त वाचत असताना मला तिथे एकदा अक्षरधांच्या कवी संमेलनाची जाहिरात दिसली. आणि मी ते म्हटलं की चला जाऊन बघूया तरी आपण. पहिल्यांदा मला वाटले की अशा पद्धतीने आपण कवी संमेलनाला जावं. आणि मी त्या कवी संमेलनाला गेले आणि तिथे देखील मी पुन्हा असे इतके सारे कवी पहिल्यांदा पाहत होते. आणि मी तिथे कविता माझी म्हटली, इतरांच्या कविता ऐकल्या, मला खूप छान वाटलं. म्हणजे घरी येताना मी काहीतरी आपल्याला गवसले अशा पद्धतीने मी घरी आले आणि खूप आनंदाची ती सगळी गोष्ट होती. आणि त्यानंतर मला अशी सवयच लागली की ते संक्षिप्त वाचायचं आणि मग कवी संमेलनांना जायचं, कवितांच्या स्पर्धांना कविता पाठवायच्या. आणि अशाच पद्धतीने एकदा एका कवितेच्या स्पर्धेला मी कविता पाठवली. मुंबई नागरिक समितीची ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये माझ्या कवितेला बक्षीस मिळालं. आणि त्याच वेळेस ज्योती कपिलेला देखील बक्षीस मिळालेलं होतं. आणि ही गोष्ट मी अशासाठी सांगते की तिथे मला ज्योती कपिले भेटली पहिल्यांदा. आणि मग नंतर तिच्या सोबतीने हा सगळा प्रवास झाला. म्हणजे आम्हाला दोघींना तसं कुणाचं मार्गदर्शन नव्हतं. आम्ही दोघीच एकमेकींना सांगायचो, अनेक ठिकाणी जायचो आणि खूप म्हणजे मुलं लहान होती आणि आम्ही अगदी म्हणजे खूप ठिकाणी जायचो की कुठेही असू दे कवी संमेलन, आम्ही तिथे हजेरी लावायचो आणि तिथे सांगायचो पण की आम्हाला लवकर सोडा, आमची मुलं घरामध्ये लहान आहेत. तर असं सगळं तो तिच्या सोबतीने, म्हणजे मी इथपर्यंत आले ते सगळं तिच्या सोबतीने आलेले. तर मला एक खूप चांगली मैत्रीण मिळाली या सगळ्या प्रवासात, हे देखील मला इथे सांगायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई नागरिक समितीचे ते स्पर्धेचे आयोजक ते जे दशरथ तळेकर होते,
त्यांना मी सांगितलं की म्हणजे मी दाखवलं की माझ्या इतक्या साऱ्या कविता आहेत, आपल्याला मला ह्याचं पुस्तक काढायचंय तर काय करावं लागेल. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की म्हणजे मला माहित नव्हतं की वेगळे काही प्रकाशक असतात किंवा काहीच म्हणजे माहिती नव्हतं या क्षेत्रातलं. तर ते म्हणाले काढूया की आपण पुस्तक. तर मी बर म्हटलं. आणि मग तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आता तुमच्या कविता तुम्ही पाठवायला सुरुवात करा. आणि त्यांनी मला काही ऍड्रेस दिले आणि मी माझी पहिली कविता लोकसत्ताला पाठवली. बालकविता होती आणि ती पहिलीच कविता माझी लगेचच लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर दुसरी कविता मी लोकप्रभाला पाठवली, तर ती देखील तिथे प्रसिद्ध झाली. तर अशा पद्धतीने हा एक चांगला प्रवास सुरू झाला. आणि त्याच दरम्यान माझं प्रतिबिंब हा पहिला संग्रह आला. म्हणजे दशरथ तळेकरांनीच त्यांना परेन जामण्यांची प्रस्तावना मिळवून दिलेली होती आणि नारायण सुर्वेंच्या हस्ते तो प्रकाशन सोहळा झाला. खूप चांगल्या पद्धतीने ते सगळं झालं. आणि नंतर पुन्हा मी म्हणजे पुरस्काराला पुस्तकं पाठवतात माहित नव्हतं, परंतु पुन्हा एकदा मी लोकसत्ता वाचत असताना म्हणजे लोकसत्ताचं सुद्धा माझ्या या सगळ्या म्हणजे माझ्या जडणघडणीत खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. आणि लोकसत्ताच्या इथे मी वाचलं की ते पुरस्कार पाठवायचे होते. वंदना प्रकाशनची पुरस्कारासाठी आवाहन होतं, आशीर्वाद पुरस्कार होता तो. आणि मी माझं पुस्तक पाठवलं आणि सुदैवाने मला त्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला. आणि गंमत म्हणजे तो पुरस्कार पाडगावकरांच्या हस्ते मी घेतला आणि तो पुरस्काराचा फोटो लोकसत्तामध्ये आला. पुन्हा लोकसत्तामध्येच तो फोटो आला आणि मला खूप साऱ्या जणांचे फोन आले. जे खूप तो आनंदाचा भाग होता सगळा. आणि अनेक जणांचे फोन आले, पण त्यातला एक महत्वाचा फोन होता तो छाया गुंजाळ यांचा, आकाशवाणीच्या छाया गुंजाळ. त्यांनी मला बोलवलं, माझा कार्यक्रम आकाशवाणीवर ठेवला आणि नंतर माझी एकदा त्यांनी मुलाखत देखील घेतलेली आहे. आणि आकाशवाणीशी मी तेव्हापासून जी जोडली गेली ती आज तागायत जोडली गेली आहे. आज देखील उमा दीक्षित किंवा तिथल्या नेहा खरे या सगळ्यांनी माझ्या कवितांवर खूप प्रेम केलं आणि त्यांनी माझी कविता दूरपर्यंत पोहोचवली. माझं लिखाण, माझे ललित बंध किंवा माझ्या कथा देखील आकाशवाणीच्या माध्यमातून खूप दूरपर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणजे हे देखील म्हणजे आकाशवाणी देखील माझ्या जडणघडणीत खूप महत्वाचा वाटा आहे या आकाशवाणीचा सुद्धा. आणि हे असं सगळा हा प्रवास माझा सुरू होता कवितेचा विशेषतः. आणि कुठेतरी हे सगळं म्हणजे चांगलं सगळं घडत होतं माझ्या बाबतीत. परंतु हे सगळं होत असताना कुठेतरी मला असं एका क्षणी मी अनेक कवी संमेलन अटेंड करायची, म्हणजे सायमल्टेनियसली मी वाचायला वगैरे लागली होती खूप सारं. आणि मला कुठेतरी जाणवलं की कुठेतरी आपल्याला अजून भरपूर सुधारणा केली पाहिजे, आपल्यामध्ये आणखी खूप कमी आहे आपल्या कवितेमध्ये. आणि मग कुठेतरी मग ते स्वतःच वेगवेगळ्या कविता वाचणं मी सुरू केलं. त्या कवितातले प्रतिमा प्रतिकांचे अर्थ स्वतःच समजून घेत गेले, कवितांवर संस्कार करायला शिकले. आणि कवितेला कुठेतरी डेप्थ असली पाहिजे, आपल्याला खूप अजून आपल्यावर काम करायचं हे मला जाणवलं. आणि मला जेवढी शक्य होती तेवढी मेहनत मी माझ्या कवितांवर घेत गेले. म्हणजे अगदी सादरीकरणावर देखील मी मेहनत घ्यायला लागले. म्हणजे मी आरशात बघून मी कविता वगैरे म्हणायची कुठे कवी संमेलनाला जाताना. आणि अनेक कविता माझ्या मुलींना पाठ झालेल्या होत्या आणि त्या माझी नक्कल करायच्या अगदी. तर असं सगळं ते छान झालं होतं म्हणजे. आणि त्या दरम्यान माझ्या अनेक कविता प्रसिद्ध व्हायला लागल्या अगदी. त्यानंतर माझा उंजळीतला चांदणा हा एक संग्रह आला आणि त्याला देखील खूप पुरस्कार मिळाले. मला वाटते त्याला जो नाशिक कवी कुसुमाग्रज पुरस्कार मिळाला तो आमच्या प्रिया धारूरकरला देखील मिळालेला होता. दोघींनी तिथे तो पुरस्कार घेतलेला होता. आणि मला त्या उंजळीतल्या चांदणाने देखील खूप चांगली एक कवयित्री म्हणून ओळख मिळवून दिली. आणि दुसरं एक गोष्ट घडली की आतापर्यंत माझ्या कवितेला कोणाचंच मार्गदर्शन नव्हतं, परंतु ओंजळीतल्या चांदण्याच्या निमित्ताने म्हणजे त्या संग्रहाला डबीरांची प्रस्तावना आहे, सदानंद डबीर गझलकार. आणि त्यांनी मला खूप सारं मार्गदर्शन केले की कविता अशी असली पाहिजे. म्हणजे माझ्या कवितांमध्ये त्यांचा मार्गदर्शनाचा वाटा खूप महत्वाचा मला वाटतो. आणि अशा पद्धतीने तो संग्रह आला. त्याच्यानंतर माझा अलीकडे स्वतःला आरपार होताना संग्रह आला. आणि माझ्या कविताही अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाल्या, मौजमध्ये प्रसिद्ध झाल्या, महाराष्ट्र टाइम्स, कविता रती, आणखी बरीच नावं आहेत. आता सगळी मी ते सांगणार नाही, परंतु आणि अखिल भारतीय संमेलनात देखील मी 4 वेळा कविता म्हटल्या. तर असा तो सगळा खूप चांगला प्रवास होता माझा. आणि आता मला थोडंसं ललित लेखनाकडे म्हणजे ह्या सगळ्या प्रवासात माझी एक मैत्रीण अनुराधा नेरुरकर ताई, तर तिचं देखील मला म्हणजे माझा हा जो स्वतःला आरपार होताना संग्रह आहे किंवा मणी मानसी आहे यामध्ये तिचं देखील मला खूप म्हणजे तिने मला ह्या संग्रहाच्या बाबतीत खूप मदत केलेली आहे, खूप मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हा सगळा प्रवास माझा कवितेचा अशा पद्धतीने झाला. तर मला थोडंसं माझ्या गद्य लेखनाकडे देखील सांगते तुम्हाला त्या संदर्भात थोडंसं. तर मी पहिली गोष्ट म्हणजे पहिलं जे गद्य लेखन असतं त्याबद्दलही म्हणजे सगळ्यांना उत्सुकता असते. तर माझं पहिलं म्हणजे कथा आहे ती परेन जामणेंनी मला सांगितले का म्हणजे किल्ले रायगड अंक होता पनवेलहून निघणारा, तर तुम्ही एक कथा लिहा. तोपर्यंत मला कथा लेखनाचा अनुभव नव्हता.
आणि मी म्हटलं मला काहीच कथा लेखनाबद्दल माहिती नाही. तर ते म्हणे तुम्हाला कविता जमते तर कथा पण जमेल. आणि मी तो प्रयत्न केला. बऱ्यापैकी मला ती कथा जमली होती. परंतु त्यानंतर लक्षात राहावी अशी माझी कथा असेल तर ती मन वढाय वढाय. मी ती कथा लिहिली आणि श्री तशी सौला पाठवली. आणि अक्षरशः माझी ती म्हणजे ओळख नसलेल्या ठिकाणी मी ती कविता पाठवली. ओळख नसलेल्या ठिकाणीच आपण खूपदा पाठवत असतो, पण कथा माझी पहिलीच अगदी लगेच तिथे प्रसिद्ध झाली. म्हणजे ते अनंत चांडोळकर तेव्हा तिथले संपादक होते, त्यांना माझी कथा खूप आवडली. म्हणजे ते अगदी माझ्या कथेच्या प्रेमात पडले. आणि नंतर त्या अंकासाठी मी अनेक 4-5 वर्ष सलग कथा लिहित होते आणि इतरही ललित लिहित होते. कविता माझ्या तिथे प्रसिद्ध झाल्या खूप साऱ्या. आणि म्हणजे एक कथेचं मला एक चांगलं असं जजमेंट आलं की कथा कशी असली पाहिजे. अनेकही महानगरी वार्ताहार, लिलाई, अक्षरधन अनेक अंकामध्ये माझ्या कथा येऊन गेल्या. वाचकांची मला पत्र यायची. आणि मग माझं जे वैचारिक लेखन होतं तर त्याबद्दलही मला श्याम पेंढारींचं नाव घ्यावं असं वाटतं, कुसुमाकर अंकाचे. तर त्यांनी मला अगदी सुरुवातीला त्यांच्या दिवाळी अंकासाठी भारतीय स्त्री कालची आजची उद्याची हे लिहायला सांगितलं. आणि ते मी लिहिलं. म्हणजे खूप मी प्रयत्न केला वैचारिक, आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते जमलं होतं. म्हणजे ते समाधानी होते. आणि म्हणजे कारण श्याम पेंढारी देखील खूप चिकित्सक आहेत, परंतु त्यांना तो लेख माझा आवडला. आणि अशा पद्धतीने वैचारिक लेखनाला सुरुवात झाली माझी. आणि कुसुमाकारला मी काही ललित लेखही लिहिलेले आहेत. त्यानंतर मला उल्लेख करावासा वाटतो लता दाभोळकर यांचा. म्हणजे त्यांचं देखील माझ्या या जडणघडणीत वाटा आहे एक प्रकारचा. म्हणजे तरुण भारतला त्यावेळेस त्या होत्या आणि त्यांनी मला खूप सारी परीक्षणं पुस्तकांची लिहायला सांगितली आणि पुस्तकांची परीक्षणं मी लिहायला शिकले. मग ललितही मला अनेक विषयांवर त्या माझ्याकडून ललित लिहून घ्यायच्या आणि ते तरुण भारतमध्ये प्रसिद्ध व्हायचं. तर अशा पद्धतीने ललित आणि वैचारिक हे सगळं माझं सुरुवात झाली. आणि महानगरी वार्ताहरसाठी मी मग एक सदर लेखन केलं की गाण्यासंदर्भातलं ते सदर होतं. लोकप्रिय गाणी आणि त्यांचे सगळे गीतकार त्यांच्याशी मुलाखत साधून ते लिहायचं होतं. तर तेही चांगल्या पद्धतीने माझं सदर झालं. कुसुमाकरला एक सदर होतं. आणि त्याच्यानंतर मी नवशक्तीला अगदी अलीकडच्या काळामध्ये एक सदर लिहिलेलं आहे, मनी मानसी नावाचं. याबद्दल मी पुढे बोलणारच आहे. परंतु अशा पद्धतीने माझा एक चौपट कथा संग्रह आला आणि हा एक खूप चांगल्या पद्धतीचा प्रवास सुरू झाला माझा. आणि त्याच्यानंतर मला इथे आणखी थोडंसं इथे बोलावंसं वाटतं की हा जो माझा सगळा प्रवास होता तो एकला चलो रे अशा पद्धतीचा होता. म्हणजे सुरुवातीच्या काळात मला कुणीच मार्गदर्शन करणारं नव्हतं किंवा मला काही साहित्याची पार्श्वभूमी नव्हती. माझं वाचन कमी होतं. परंतु या सगळ्या माझी कविता माझ्या मिस्टरांना आवडलेली नव्हती. आणि या सगळ्या प्रवासामध्ये कुठेतरी मी स्वतः घडत गेले, हे मगाशी तुम्हाला सांगितलं. परंतु या जडणघडणीत माझ्या नंतर माझ्या मिस्टरांचा देखील खूप वाटा आहे. कारण मी जेव्हा वैचारिक लिहायला लागले आणि तेच मला जमायला लागलं तेव्हा त्यांनी ते अप्रिशिएट केलं. आणि मग मला ते खूपदा मदत करायचे. म्हणजे खूपदा तेव्हा इंटरनेट आता सारखं उपलब्ध नसायचं. मग ते स्वतः मला काही हवं असेल तर इंटरनेटवरून सर्च करून द्यायचे. आणि म्हणजे लॅपटॉपवर किंवा त्यावेळेस कॉम्प्युटर होते तर कॉम्प्युटरवर लिहायला देखील मला त्यांनी प्रोत्साहित केलं. ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून दिले की तुला हे खाडाखोड करणं किंवा चेंजेस करणं सोपं होईल, आणि त्यांनी मला ते शिकवलं. आणि नंतर माझ्या कथा देखील, माझ्या कथेचे पहिले वाचक ते असायचे. आणि त्यात काही कमी जास्त असेल तर ते मला सांगायचे, समजावून सांगायचे, आणि तुला पटलं तर तू घे. आणि अशा पद्धतीने त्यांचं मला मार्गदर्शन लाभलेलं आहे. आणि नंतर कविताही नंतर त्यांनी माझी अप्रिशिएट केली. अगदी अलीकडच्या काळात त्यांना माझी कविता देखील आवडते. आणि नवशक्ती मधलं माझं सदर देखील त्यांना खूप आवडलं. आणि मला वाटतं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझे मिस्टर एक प्रकारचे टीकाकार आहेत आणि त्यांना माझं आवडणं हा माझ्या यशातला खूप मोठा वाटा आहे. तो एक मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं. तर मग त्यांनी नंतर मला लिहिण्याच्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे की तू कुठल्याही विषयावर लिह. म्हणजे मी अगदी लैंगिक विषय सुद्धा हाताळलेले आहेत. अनेक अंकांसाठी मी लैंगिक विषयावर लेखन केलेलं आहे. आणि कविता देखील माझ्या थोड्याशा बोल्ड जाणीवेच्या आहेत, परंतु त्यांचं मला त्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि मला आणखी एक मी तुम्हाला सांगितलं मणी मानसीच्या संदर्भात इथे मला थोडंसं बोलावं वाटतं की माझ्या मणी मानसीला जो पुरस्कार मिळाला म्हणजे मराठवाडा साहित्य परिषदेचा भगवंतराव देशमुख पुरस्कार, हा माझ्या संपूर्ण वाटचालीतला एक खूप महत्वाचा टप्पा आहे आणि खूप मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं. म्हणजे पुस्तकासाठी प्रस्ताव न पाठवता ते अगदी आदरणीय नागनाथ कोतापल्ले सर किंवा प्रकाश पायगुडे आणि मनोहर जाधव पुणे विद्यापीठाचे यांच्या समितीकडून ते पुस्तक निवडलं जाणं आणि त्याला पुरस्कार प्राप्त होणं ही खरोखरच माझ्या या प्रवासातली खूप मोठी घटना आहे.
आणि त्या पुस्तकासाठीच एक कार्यक्रम औरंगाबादमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने आयोजित केलेला होता. एकटीच पुस्तक आणि एकटीलाच पुरस्कार. आणि त्या पुस्तकावर ऋषिकेशजी कांबळे बोलले, रा. बोराडे बोलले आणि आदरणीय कौतिकराव ठाले पाटलांनी खूप माझं कौतुक केलं त्या प्रसंगी. आणि हे सगळं खूप अभिमानाने उर भरून येण्यासारखं आहे. असा सगळा माझा प्रवास झालेला आहे या संदर्भातला. आणि या मणी माणसी मधलेच काही लेख आहेत, तर ते मी तुम्हाला इथे वाचून दाखवणार आहे. तर अनेक जण इथे आले आहेत. मला वाटतं शशिकांतजी हिंगणेकर सुद्धा दिसतात आहे. मंदाकिनी पाटील येऊन गेलेली होती मगाशी, कारण मला इथे कोणाच्याच कमेंट्स नाही दिसत आहे. आणि तरी तुम्ही सगळे ऐकता आहात हा विचार करून मी सगळं बोलते आहे. तर मला खरंच खूप आनंद झाला की माझा हा प्रवास मला इथे मांडता आला. म्हणजे तो मला कितीसा मांडता आलेला आहे, पण मी प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न केलेला आहे हा सगळा प्रवास. आणि मला आता थोडेसे मी लेखांकडे वळते. हे माझं मनी माणसी पुस्तक आहे. आणि हे माणूस का लिहितो हे जे माझ्या मनाने म्हणजे आतापर्यंतच्या लिहिता लिहिता मला जे लेखन प्रक्रियेचं जे आकलन झालं किंवा कवी लेखक का लिहितात, तर हे सगळं कुठेतरी मला जाणवत गेलं. आणि ते मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा या लेखात प्रयत्न केलेला आहे. आणि या लेखाचं शीर्षक आहे लिहिता लिहिता. तर लेख असा आहे, लेखक का लिहितो याचं उत्तर लेखकागणिक बदलत जातं. त्याला व्यक्त व्हायचं असतं, त्याला काहीतरी सांगायचं असतं, त्याला कोणाशी तरी संवाद साधायचा असतो, त्याला समाजाला एक विचार द्यायचा असतो, मनातला कल्लोळ शांत करायचा असतो. कधी त्याला भोवतालातल्या गोष्टी डाचत असतात, तर कधी माणूस म्हणून माणसातल्या आणि स्वतःतल्या विसंगती अस्वस्थ करत असतात. त्याला लिहायला सातत्याने प्रवृत्त करत राहतात. एकीकडे त्याला त्याची स्वप्न खुणावत असतात, तर दुसरीकडे त्याला त्याच्या मर्यादा माहीत असतात. मग ही सगळी स्वप्न तो शब्दांच्या चिमटीत पकडत राहतो. स्वप्नातलं अख्खं जग तो हुबेहूब साकार करतो, त्यात रमतो. त्यातून बऱ्याच कथा, कादंबऱ्या, कविता आकार घेत असतात. आपल्याला जे जगणं शक्य नाही ते जगणं लेखक आपल्या पात्रांच्या करवी जगून घेत असतात. मनातली भडास या पात्रांच्या करवी बाहेर काढत असतात. या सगळ्यासाठी लेखक लिहित असतो. अर्थात या सगळ्या अगोदर आपल्यातल्या सर्जनाचा त्याला शोध लागलेला असतो. त्या आनंदाची चव त्याला कळालेली असते. हळूहळू त्याला त्याची गोडी लागते. त्या सर्जनाची एक नशाच मग त्याच्यावर स्वार होत जाते आणि तो आणखी आणखी लिहित राहतो. लोक वाचत राहतात. त्याच्या भोवती प्रसिद्धीचं एक वलय तयार होतं. ते वलय देखील त्याच्यातल्या उर्मींना चुचकारत राहतं. या सगळ्याबरोबरच मग आपण लेखक आहोत म्हणून लिहिणं त्याचं प्राक्तन होऊन जातं. एक वेळ मग अशी येते की लिहिल्याशिवाय तो जगूच शकत नाही. त्याचं कुणी वाचलं नाही तरीही स्वतःला आजमावण्यासाठी तो आयुष्यभर काही ना काही खरडत राहतो. आपल्यातल्या लेखकाला मरताना तो पाहू शकत नाही. लेखक किंवा कलाकार म्हणून कोणी जन्माला येत नाही. अर्थात त्यासाठी उपजत प्रतिभा असावी लागतेच. ती नेहमीच स्पंद पावत असते. ती स्पंदनं जाणीवेच्या पृष्ठभागावर जेव्हा उमटायला लागतात, त्या क्षणी आपल्यातल्या सर्जनाला जाग येऊ लागते. आपल्याकडे साहित्यिक प्रतिभा असेल तर काहीतरी लिहिण्याच्या उर्मी मनामध्ये जागृत व्हायला लागतात. परंतु म्हणून लगेच लेखक किंवा कवी झालो असं होत नाही. तसे तर सगळेच लिहित असतात, परंतु त्या लिखाणाला वाङ्मयीन मूल्य येण्यासाठी त्या लिखाणात लालित्य, कल्पनारम्यता, सौंदर्य असावं लागतं. मनाला लुभावणाऱ्या, खिळवून ठेवणाऱ्या, अंतर्मुख आणि अस्वस्थ करणाऱ्या वेगवेगळ्या रसांचा परिपोष असावा लागतो. मग अगदी वैचारिक लेखन असलं तरी सुद्धा त्यात लालित्य हवंच, कलात्मकता हवी. ही खरी लेखकाची प्रतिभा. ती उपजत जरी असली तरी त्यावर सातत्याने तसे संस्कार करून तिला घडवावं लागतं. हे सगळं नुसत्या वाचनातून किंवा अभ्यासातून साध्य होतं असं नाही, तर त्याला चिंतनाची जोड द्यावी लागते. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत आणि क्षमता वेगवेगळी असते, परंतु लेखक म्हणून स्वतःला घडवताना ही वैचारिकता वाढवत न्यावी लागते. जाणीवा ताणाव्या लागतात. आपल्याच अनुभवांकडे वैश्विक नजरेने पाहावं लागतं, तर दुसऱ्यांच्या अनुभवाकडे पाहताना एक आपलेपणा विकसित करावा लागतो. आणि या सगळ्याचा पुन्हा कलात्मक पातळीवर विचार करावा लागतो. अर्थात लेखक म्हणून घडत असताना अनेक गोष्टी नकळत घडत जातात. म्हणजे एखाद्या विषयावर त्याबद्दलचं एक चिंतन मनात सुरू होतं. स्वतःलाच अनेक प्रश्न पडतात.
त्यातून त्या विषयाच्या अनेक बाजू समोर येतात. आपण आपल्या बौद्धिक कुवतीनुसार त्याचं वेगवेगळ्या पातळ्यांवर विश्लेषण करत जातो, त्याचा अन्वय लावत असतो. तात्विक, आध्यात्मिक, मानसशास्त्रीय आपल्या मूळ पिंडानुसार आपण आपल्याला त्या त्या पातळीवर ताणत राहतो. त्यातूनच लेखक म्हणूनची एक शहाणी आकाराला येते. हे असं वैचारिक भरणपोषण होऊ लागतं तेव्हा आपल्यातला लेखक खऱ्या अर्थाने घडत जातो. त्यामुळे लेखक जितका जास्त लिहितो तितका तो अधिकाधिक प्रगल्भ होत जातो. समर्थ रामदासांनी म्हटलंच आहे, दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. हे त्यांनी लेखकाला उद्देशून नाही तर सर्वसामान्य माणसांना उद्देशून म्हटलं आहे. कारण वाचनाने तुमचं ज्ञान वाढत जातं, परंतु लिखाणाने ते ज्ञान मेंदूत खोलवर रुजत जातं. लिहिताना मन एकाग्र होतं, विचारांना एक लय प्राप्त होते. कवी लेखकांसाठी तर लिहिणं हा एक प्रकारचा रियाज असतो, तो रोज करायलाच पाहिजे. कविश्रेष्ठ पाडगावकर तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत रोज टेबलाशी जाऊन बसायचे. तिथे तसं बसल्यानंतर त्यांना काही ना काही सुचायचं. आणि खरंच एखाद्या विषयावर आधी विचार करू, मनातल्या मनात जुळवाजुळव करू, मग लिहू म्हटलं तर फारसं सुचतच नाही. कधी कधी मेंदू शून्यावस्थेत जातो, तर कधी कधी त्याच त्या विचारात आपण भोवंडत राहतो. अशा वेळी त्या विचारांना योग्य ती गती देण्यासाठी पेन कागद घेऊन किंवा सरळ लॅपटॉप जवळ जाऊन बसावं लागतं. जसं सुचेल तसं लिहित गेलं, एकामागून एक विचार जसे आहेत तसे बाहेर येऊ दिले की आपण त्या विचारातून मोकळे होत जातो. त्यामागे सुप्तावस्थेत पडलेला विचारांचा मूळ गाभा हळूहळू बाहेर येऊ लागतो. कवितेच्या बाबतीत तर खूपदा डोक्यात एखादी ओळ आकाराला येते, पुढे काहीच सुचत नाही, परंतु लिहायला घेतलं की झरझर सुचत जातं. कधी कधी तर एका कवितेतून दुसरी, दुसरीतून तिसरी आणि लिंकच लागत जाते. आपण पुढे पुढे सरकत जातो. त्या तंद्रा अवस्थेत अध्यात्मात पूर्ण ध्यान लागल्यानंतर जी अनुभूती येते तशी अनुभूती यायला लागते. एखादी साहित्य कृती मनासारखी जमून येते तेव्हा त्या निर्मितीच्या आनंदाने लेखक कवी भारावून जात असतो. निर्मिती प्रक्रियेतली ही तंद्रावस्था प्राप्त होणं हा कवी लेखकांसाठीचा अनमोल असा पुरस्कार असतो. बाह्य जगातल्या पुरस्काराची मग त्याला गरजच भासत नाही. चांगलं लिहिणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप मोठा व्यासंग असावा लागतो. समाजाची सेन्सॉरशिप, घरातल्यांच्या नजरा अशा काही गोष्टींना तर त्याला तोंड द्यावंच लागतं. त्याचबरोबर त्याचं जागृत होत चाललेलं स्वभान, त्यातून उसळी मारणारी बंडखोरी, जीवनाचं एका उच्चतम पातळीवर होत गेलेलं आकलन, त्यातून येणारं वैराग्य, या सगळ्याशी तो आतल्या आत झगडत असतो. त्यावेळी त्याची प्रचंड अशी तगमग होत असते. त्यातून पळही काढता येत नाही. म्हणजे प्रेमात पडल्यानंतर होणाऱ्या प्रचंड तगमगीतही जे एक प्रकारचं सुख असतं, तसं सुख लेखक या तगमगीत अनुभवत असतो. त्यासाठी तो एकांतात राहू इच्छितो. बाहेरच्या कोलाहलापासून दूर आतल्या कोलाहलात तो रमू इच्छितो. कारण या कोलाहलातच त्याला स्वतःचा आतला आवाज ऐकू येतो. त्याची कविता, त्याची कथा, कादंबरी किंवा तत्सम काही त्याला साथ घालत राहतं. या तगमगीत, या कोलाहलातच त्याच्यातलं सर्जन फुलत राहतं. नकळतपणे त्याच्यात माणूसपण समजून घेण्याची, त्याच्या जगण्याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होत असते. त्यातून त्याच्या जीवन जाणीवा समृद्ध होत जातात. लिहिता लिहिता तो कवी किंवा लेखक म्हणून समृद्ध होतोच, परंतु माणूस म्हणूनही तो हळूहळू समृद्ध होत जातो. तर अशा पद्धतीने मी लेखक का लिहितो त्या संदर्भात माझं विवेचन इथे मांडलेलं आहे. त्यानंतर मला इथे प्रिया धारूरकर आहे आणि माझा फार पूर्वी एक लोकसत्ताला लेख प्रकाशित झालेला होता आणि सुख बोचू लागला. तर प्रियाची अशी फरमाईश होती की संगीता तू तो लेख पुन्हा एकदा वाच. तर मी तो लेख देखील इथे वाचते आहे. म्हणजे तुमच्या कमेंट दिसत नाही, त्यामुळे नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे किंवा मी वाचू का नको ते मला इथे काहीच समजत नाहीये. मला तुम्हाला आवडते असं समजूनच पुढे जाते. तर तो लेख असा आहे, आणि सुख बोचू लागलं. सिंड्रेलाची एक अफलातून विनोदी गोष्ट एकदा वाचनात आली. तिचं राजकुमाराशी लग्न होतं. इथपर्यंतची गोष्ट आपल्याला माहित आहे. त्याच्या पुढचा भाग होता तो म्हणजे लग्नानंतर थोड्याच दिवसात ती महालातल्या एका नोकराबरोबर पळून जाते. कारण माहेरी राबल्याने तिच्या शरीराला आणि मनाला अंग मोडेपर्यंत काम करायची
सवय जडली होती. त्यामुळे इथलं सुख तिला बोचायला लागतं, तिचा जीव घुसमटायला लागतो. त्यावर ती ही नामी युक्ती काढते. ती गोष्ट वाचली आणि सिंड्रेलाच्या जागी मला मीच दिसू लागले. माझा तसा कुणाबरोबर पळून जायचा विचार नाही, पण सिंड्रेला सारखं मलाही सुख कसं बोचायला लागलं त्याची ही गोष्ट. माझं माहेर तसं बेताचंच. त्यामुळे घरातली सगळी कामं करायची चांगली सवय होती. लग्न करून सासरी आले. सासर बऱ्यापैकी सुखवस्तू, पण घरची कामं स्वतःच करायची असा सासूबाईंचा हेका. घरातली कामं करता करता दिवस कधी उगवायचा आणि कधी मावळायचा कळायचंच नाही. नंतर आम्ही कामानिमित्ताने वेगळा घरोबा केला. मलाही थोडं स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे वर कामासाठी मी बाई ठेवली. एव्हाना कवितेपासून सुरू झालेला माझा प्रवास कथा लेख इथवर येऊन पोहोचला होता. परंतु कथा आणि लेख लिहिण्यासाठी, त्यावर विचार करण्यासाठी तितकासा सलग वेळ आणि एकांत मिळत नव्हता. कारण वर कामाला बाई असली तरी दोन्ही वेळचा स्वयंपाक, नाश्ता आणि इतर कामं होतीच. आता काय मोठी आली, मग काय छोटी आली, मग काय नवरा आला. आई घरीच तर असते, त्यामुळे सगळ्यांच्या फरमाईशीही वाढत चाललेल्या. वैतागून शेवटी मी स्वयंपाकाला बाई ठेवली. अगदी ओला सुका नाश्ताही तिच्यावरच सोपवला. आता लिहायला भरपूर वेळ मिळणार होता. सुरुवातीला विचार केला, थोडे दिवस मस्त आराम करूया, लोळत टीव्ही बघूया, शॉपिंगला जाऊया, आधी भरपूर वाचून घेऊया, मग लिहूया. पण कसं काय, 15 दिवसातच कंटाळले. सलग टीव्ही तरी किती बघणार, सलग वाचणार तरी किती. वाचायला खूप होतं, पण सलग 2 तास वाचायला कधी बसलेच नव्हते. तसा वेळच मिळत नव्हता. त्यामुळे आता तेवढा वेळ एका जागेवर बसवतच नव्हतं. मान पाठ भरून यायची. लोळत वाचावं तर पाठीला कळ यायचा. पहिल्यांदा सकाळची कामं आवरता आवरता 1 कधी वाजायचा कळायचंच नाही. हास्य हुश्य करत दुपारचं जेवण आटोपून सरळ 1-1.5 तास ताणून द्यायचे. झोपही काय मस्त लागायची. रात्रीही तशीच झोपायची. आता ना दुपारी झोप येत होती ना रात्री, कारण दमतच नव्हते. जेवणाचंही तसंच झालं. भूकच लागेना. शरीराला व्यायामच नाही तर भूक कशी लागणार. वेळ तर सरेच ना. मग संध्याकाळी फिरायला जाऊ लागले. अख्ख्या एव्हरशाईनला वळसा घातला तरी फक्त 1 तास सरायचा. आता लिहायला वेळ होता, पण लिहिण्यासाठी डोक्यातच काही आकार घेईना. स्वयंपाकाला बाई ठेवली आहे. मुलींना आणि नवऱ्याला आता रोज वेगवेगळे पदार्थ खायला घालू हा विचार डोक्यात भिनलेला. त्यामुळे नाश्त्याला काय नि जेवणाला काय या विचारांनीच डोकं ग्रासलेलं असायचं. बाईला सूचना करणं, शिकवणं हे नवच काम लागलं होतं. बाईने बरोबर केलं नाही तर तो वेगळाच मनस्ताप व्हायचा. दुपारची रात्रीची झोप कमी झाल्यामुळे दिवस आणखीनच मोठा झालेला. वेळ जाण्यासाठी कुणा मैत्रिणीला फोन केला तर 5-7 मिनिटातच ती म्हणायची, चल ठेवते फोन, कामं पडलीये. संध्याकाळी गार्डन मध्ये कुणाशी गप्पा माराव्या तर चल निघते आता, स्वयंपाक करायचाय. कुणीतरी एखादी टोमणाई मारायची की तुझं काय बाई, घरी गेल्यावर तुझ्या हातात आयतं गरम गरम ताट येईल, आम्हाला गॅस समोर शिजावं लागतं. हे सगळं ऐकून तर वाटू लागलं सगळं जग बिझी आहे आणि आपणच रिकाम टेकडे. या विचारांनी तर मला पुरतं झाकोळून टाकलं. मग नोकरी करायचे वेध लागले, पण ट्रेनची दगदग आणि कुणाचं डॉमिनेटिंग पेलवणार नाही हेही मान्य होतं. मग कधी नव्हे तो ट्युशन घ्यायचा विचार केला. तर 2 मुलींचा अभ्यास घेताना किती डोकेफोड व्हायची माहितीये ना, जमणार तुला ते, नवऱ्याने स्वतःच ठरवून टाकलं. मग म्हटलं तुमच्याच फॅक्टरीत येते, येणं जाणंही सोपं आणि वेळेचंही बंधन असणार नाही. तर अगं तुला जमणार आहे का ते? अकाउंट्सशी तुझा संबंध संपूनही आता 20 वर्ष झाली. इतर काही करायला तुझ्याकडे टेक्निकल नॉलेजही नाहीये. झालं, या सगळ्या अभावांच्या ओझ्याखाली माझे स्ट्रॉंग पॉइंटही दबत चालले. नैराश्याची एक एक कडी माझ्या भोवती पडत चालली. घरात रिकामा वेळ खायला उठू लागला. रिकाम मन म्हणजे खरंच सैतानाचं घर. नको नको ते विचार डोक्यात येऊ लागले. आधी काम करता करता डोक्यात सातत्याने काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह चालू असायचं. आता मात्र डोक्यात डिस्ट्रक्टिव्ह विचारांची गर्दी झाली होती. काहीच काम नसल्याने मला अगदी निष्क्रिय वाटू लागलं. इतर बायका नोकरी सांभाळून घरही सांभाळतात, अगदी नोकरा चाकरांशिवाय. आपण यातलं काहीच करत नाही आहोत. हे अपराधी पण अगदी मी म्हणजे खायला कार आणि धरणीला भार झाले इथपर्यंत येऊन पोहोचलो. आधी काम करून हातात पुस्तक घेऊन बिनधास्त लोळत पडायचे. आता मात्र बाई काम करते आणि आपण लोळतोय हे माझंच मला बघवेना. खूपदा विचार करायचे की
बाई काढून टाकावं. मग वाटायचं गरज आहे तिला. पतिदेवही म्हणायचे राहू देत ग, होईल तुला याची हळूहळू सवय. वाचत बस, कशाचा तरी अभ्यास कर, नाहीतर जरा मुंबईला जात जा, तिकडची लायब्ररी जॉईन कर. पण ट्रेनच्या गर्दीचा प्रश्न होताच, आणि बिनकामाचं असं उगीच फिरणं स्वभावात बसायला तरी पाहिजे. मग साहेब म्हणायचे कशाला इतका विचार करतेस, राणी योग आहे तुझ्या नशिबात, असं समज आणि मजा कर. कसली राणी? किचनचा ताबा बाईला दिला आणि मला हातातून सत्ताच गेल्यासारखं वाटू लागलं. माझ्याच घरात मला परक्यासारखं वाटू लागलं. लिहिणं बंद पडलं त्याचं दुःख वेगळंच होतं. आधी असं कधी झालं नव्हतं. घरात कामं खूप असायची, पण आपल्याला लिहायचं आहे हा विचार सतत मनात असायचा. त्यामुळे कामातून वेळ मिळाला की कधी 1 पॅरेग्राफ, कधी 2 पॅरेग्राफ लिहायचे. असं करत करत एक कथा लिहायला मी 3-4 महिने घ्यायचे, पण लिहायचे. महत्वाकांक्षा वाढली आणि सगळीच गणितं फसली. मदतीचे हात वाढले, पण बेरजेच्या ऐवजी वजाबाकीच होत गेली. हळूहळू मला साक्षात्कार व्हायला लागला. अरे, स्वयंपाक करताना तर आपली छान कवितांच्या कितीतरी स्वयंपाक करतानाच तर सुचल्या होत्या आपल्याला. त्यातूनच आपल्याला लिहिण्याची ऊर्जा मिळत होती. तेच बंद झालं तर कसं येईल आपल्या लिहिता? आधी वाटायचं घरकाम आणि स्वयंपाक हे काय काम झालं? पैसे देऊनही हे सगळं करून घेता येईल. स्वतःची कार्यक्षमता यात वाया घालवण्यापेक्षा तो वेळ इतर विधायक कामासाठी देता येईल. पण या विधायक कामालाही एक ऊर्जा लागते. त्याचा प्रत्येकाचा स्रोत वेगळा. स्वयंपाक आणि घरकाम हा माझ्यासाठी तो स्रोत होता. पूर्वीपासून ऐशारामात जगले असते तर कदाचित हे असं वाटलं नसतं मला. परंतु आता इतके वर्ष मी हे सगळं करत होते. त्याची शरीराला आणि मनालाही सवय झाली. खाणं पिणं श्वास घेणं हे जसं जगण्यासाठी आवश्यक असतं, तसंच माझ्यासाठी स्वयंपाक करणं होतं, घर आवरणं होतं. शिवाय आपली कोणाला तरी गरज आहे, आपल्या वाचून कोणाचं तरी अडतं, घराचं घरपण टिकवण्यात कुठेतरी आपला हातभार लागतो आहे. घरातल्या 3 माणसांची आपण व्यवस्थित बडदास्त ठेवतो, म्हणूनच ते त्यांच्या त्यांच्या कार्यात यशस्वी होतात. माझ्या अस्तित्वाला या सगळ्यापासून अर्थ प्राप्त होत होता. स्वतःची एक वेगळीच ओळख झाली मला त्या क्षणी. खरंच जर माझ्यात तितकी उर्मी असेल तर हे करता करताच माझ्या हातून लिखाण होईल. माझा विचार मग पक्का झाला. बाईला काय कुठेही काम मिळेल, तिच्यासाठी मी माझं अस्तित्व हरवून का जगावं? मी स्वयंपाकीन बाईला सुट्टी दिली. त्या दिवशी छानसा स्वयंपाक केला. माझ्या हातच्या घडीच्या मौसूद गरम गरम पोळ्या खाताना सगळ्यांचे चेहरे माझ्या पोळीसारखेच मस्त फुलले होते. कितीतरी दिवस सगळे मनसोक्त जेवले. बाई खरं तर सगळं साग्रसंगीत जेवण करायची, पण प्रत्येकाच्या हातची चवही शेवटी वेगळीच असते. तिला सूचना करणं हा एक वेगळाच मनस्ताप होता. मऊ पोळ्या कर म्हटलं की तिच्या पोळ्या कच्च्या, आणि चांगल्या भाज म्हटलं की खापरकुट्टीसारख्या. त्या खाताना घरातल्यांचे चेहरेही तसेच व्हायचे. ते बघितलं की माझ्याही पोटातला अपराधीपणाचा गोळा आणखी मोठा व्हायचा आणि गरगर फिरायला लागायचा. अन्नावरची मग वासनाच उडायची. एकूणच ती आल्यापासून सगळ्यांचं जेवण कमी झालं होतं. रोज ढिगभर जेवण उरत होतं. आज मात्र सगळं जेवण संपलं होतं. मुलींनी तर अगदी संपलेल्या भाजीच्या पातेल्यात भात टाकून चाटून पुसून खाल्ला. त्यांच्या चेहऱ्यावरची तृप्ती पाहून मला साक्षात्कार झाला. आपल्यासारखं बाई जेवणात प्रेम नाही टाकू शकत. खरंच जे होतं ते भल्यासाठीच होतं. त्या 4 महिन्यात मनाची खूप छान मशागत झाली. घरकामांकडे आदराने पाहायची एक नवीच दृष्टी विकसित झाली. माझं किचन, तिथली भांडी कुंडी, नवऱ्याने हौसेने आणलेली सगळी आधुनिक उपकरणं, सगळ्याबद्दल मला आता प्रेम वाटू लागले. आधी स्वयंपाक बनवायचा मला खूप कंटाळा यायचा, पण आता मला त्यात आनंद वाटू लागले. फोडण्यांची तडतड, मिक्सर ग्राइंडरची घरघर, कुकरच्या शिट्ट्या, या सगळ्याच्या तालावर माझं सृजन आता मस्त ताल धरू लागले. तर मला वाटतं वेळ होत आलेला आहे की आहे वेळ अजून? 4:15 झालेले आहेत. तर मला वाटते मोहन शिरसाट देखील इथे येऊन गेलेले होते, त्यांनाही माझा नमस्कार. तर मला वाटतंय मी अजून एक लेख वाचायचा म्हटलेलं होतं, तर तो देखील वाचते इथे, कारण आजच्या घडीला तो लेख महत्वाचा आहे. कारण फेसबुक संदर्भात या लेखामध्ये म्हणजे मी मार्क झुकरबर्गला पत्रच लिहिलेलं आहे, म्हणून मी तो एक लेख इथे वाचते. खरं तर खूप जास्त होते मला माहिती आहे, परंतु हा लेख मला वाटतं तुम्ही ऐकावा. मार्कंडेयाला पत्र लिहिलेलं आहे. प्रिय मार्कंडेय असं लेखाचं नाव आहे. प्रिय मार्कंडेया,
अरे असं डोळे फोडून फाडून काय वाचतोस? तुलाच मी मार्कंडेय म्हणते. आमच्या मार्कंडेयाचं नाही का तुम्ही मार्क नाही तर मॅक करता, तसंच मी तुझं मार्कंडेय केलंय. मार्कंडेय म्हटले कसं छान भारदस्त वाटतं. तू खरोखरच हे नाव आधीच घेतलं असतंस तर तुझं अकाउंट देखील कुणी हॅक केलं नसतं. म्हणजे त्याचं एकदा अकाउंट हॅक झालेलं होतं आणि आमच्या नरेंद्र बाबांनी देखील कुणीतरी फोटो घेत असताना तू मध्ये आलास म्हणून तुला असं सहज बाजूला नसतं सांगलं. बरं ते जाऊ दे. तुझ्या माहितीसाठी सांगते, आमच्याकडे मार्कंडेय नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांनी सांगितलेलं मार्कंडेय पुराण हा आमचा सांस्कृतिक ऐवज आहे. वयाच्या 16व्या वर्षाच्या मृत्युंजय मंत्राची निर्मिती केली. तू देखील इतक्या लहान फेसबुकची निर्मिती करून असा जगडव्याळ पराक्रम करून ठेवलायस. अख्खं जग घुसळून काढलेस. त्यामुळे मार्कंडेय हे नाव तुला नुसतं शोभून दिसतंय असं नाही, तर तुझ्यासाठी ते अगदी सार्थ असंच आहे. मार्कंडेय झुकेरबर्ग म्हणजे मी मार्कंडेय झुकेरचंद बर्गे असं म्हटलं असतं, पण नको, नावाच्या इतक्या घुगऱ्या पुरे. हा तर मी काय म्हणत होते, 2010ची आपली भेट म्हणजे तुझी आणि माझी. आणि आज 2017 मध्ये लिहिलेला हा लेख आणि आज 2017. अरे काय झपाट्याने संपला हा काळ. तू ते फेसबुकचं लचाण मागे लावलंस आणि काळालाच गती आली. इतक्या झपाट्याने जगातली माणसं आणि त्यांची विचारसरणीही बदलवून टाकलीस तू. म्हणजे आता हेच बघ, मी किती सहज तुला म्हणजे एका परपुरुषाला प्रिय म्हटलं आणि तेही जाहीरपणे. म्हणजे मधल्या पिढीतल्या एका मराठमोळ्या विवाहित स्त्रीला 10-15 वर्षापूर्वी शक्य तरी होतं का रे हे? ही तर छोटीशीच गोष्ट आहे, पण जगभरातल्या स्त्रियांचा गेली कित्येक शतकं दबलेला आवाज तू मोकळा केलायस. एक हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं आहेस तू त्यांना. त्या सुद्धा अगदी कशाचीही तमा न बाळगता बोलत सुटले आहेत, मनाच्याही मनात थेट पोटातून. कुठल्या क्षणी त्या काय बोलतील, कुणाला चव्हाट्यावर आणतील, काही सांगता येत नाही. त्यामुळे समाज आणि तिचं कुटुंब सुद्धा तिला आता जरा दबकूनच असतं बरं. मार्कंडेया या फेसबुकच्या माध्यमातून स्वतःचा शोध घेणं तर किती सोपं झालंय म्हणून सांगू. म्हणजे पूर्वी त्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची पडायचं. आता आपलाच आपल्याला रोज नव्याने काहीतरी शोध लागत असतो. आता माझंच बघ, मी गेले कित्येक वर्ष लिहिते, अर्थातच हे सगळं प्रमाण मराठी. परंतु फेसबुकवर मी काही मालवणी पोस्ट वाचल्या आणि मलाही हुक्की आली माझ्या सातारी भाषेत लिहायची. मी लिहिली तशी एक पोस्ट, तर लगेचच त्याला 200-300 लाईक्स. इतकंच काय, एका मराठी दिग्दर्शकाने मला आपल्या चित्रपटासाठी संवाद लिहाल का असं सुद्धा विचारलं. तेव्हा मला लक्षात आलं, आपण ग्रामीण भाषेतही चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. आणि मी लिहिल्याही तशा 3-4 कथा. काही अंकांनी त्या प्रसिद्धही केल्या. आधी आपल्या तोंडून लई सारखा एखादा शब्द बाहेर पडू नये म्हणून मी केवढी काळजी घ्यायचे. आज मात्र आपल्याला ही रांगडी भाषा छान अवगत आहे. गावाकडच्या मातीत उगवलेले जीवनाचे लसलसते कोंब आपण पाहिले, त्या मातीचा सुगंध आपल्यातही मुरलाय. लिहिण्यासाठीचा हा केवढा समृद्ध ऐवज आहे याची जाणीव मला तुझ्या फेसबुकमुळेच झाली बघ. आणखी एक गोष्ट तुला सांगायला हरकत नाही. अरे माझे प्रोफाईल पिक्चर पाहून चित्रपटातील अभिनयासाठी देखील ऑफर आल्या. मी काही ते स्वीकारल्या नाही. सांगायची गोष्ट म्हणजे गेल्या कित्येक वर्षात जो शोध माझा मला लागला नव्हता, तो या 5-6 वर्षात लागलाय. केवढा आत्मविश्वास तुझ्या फेसबुकमुळे मिळालाय सांगू. त्याबद्दल तुझे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. मार्कंडेया कितीही नाही म्हटलं तरी माणूस स्तुतीने सुखावतो. त्याच्या जगण्यासाठी ऍप्रिसिएशन खूप महत्वाची गोष्ट असते. त्यातून जगण्याचं बळ आणि काहीतरी करण्याची उमेद त्याला मिळते. माणसं मात्र याच बाबतीत फार कंजूस असतात. ती एखाद्यावर पैसा उधळतील, पण फुकटच्या तोंडानं कुणाचं तोंड भरून कौतुक करणार नाही. त्यातही घरकी मुर्गी दाल बराबर ही म्हण आपल्याकडे उगीच नाही पडली. कलाकार तर आपल्याच घरात बऱ्याचदा उपेक्षित असतो. ही उपेक्षा जास्तच वाढली तर कालांतराने तो आपल्या कोशातही जाऊ शकतो. पण मार्कंडेया, तू ही गोची किती छान सोडवली आहेस. त्यांची कला तू नुसतीच सर्वदूर पोहोचवली आहेस असं नाही, तर कौतुकाच्या शब्दांचा कितीतरी मोठा ऐवज तू त्यांच्या अकाउंट मध्ये जमा केला आहेस. कलाकाराला आणखी काय हवं असतं रे. आणि ते स्टेटस अपडेट करण्याच्या नादात कित्येकांची सृजनशीलता आणि वैचारिकता देखील मस्त गुटगुटीत होऊ लागली. पण काय आहे ना मार्कंडेया, सुक्याबरोबर ओलही जळतं, तसंच थोडं झालंय. म्हणजे कुणी 4 ओळी टाकल्या तरी त्याला 4 मिनिटात 400 लाईक्स.
मग त्याच्यात नसे नका काव्य. काही जण तर एकच ओळ लिहितात, त्याला 1000 लाईक्स. म्हणजे त्यात खूप वैचारिकता असते असं नाही, तर त्यांची फ्रेंड लिस्ट खूप मोठी असते. तर कधी तू माझं लाईक कर, मी तुझं लाईक करतो, असा शुद्ध व्यवहार. पण त्यामुळे माणसं जाम गुरळून जाऊ लागले. त्याचंही दुःख नाहीये रे, पण अशाने काळ सोकावू लागलाय याची जास्त काळजी वाटते. माणसांच्या आधीच इतक्या भुका आहेत मार्कंडेया, त्या पुऱ्या होता होता मारामार. त्यात आताही व्यक्त होण्याची भूक अपरंपार वाढलीये. माणसं खाजगी असं काही उरूच देईन अशी झाली आहे. मनातल्या मनात काही मुरूही देत नाहीत की आताशा. इथवरही ठीक होतं रे, परंतु जनाची मनाची सगळीच सोडून व्यक्त व्हायचं म्हणजे कुठल्याही विषयावर आपली पोच नसताना बरळायचं आणि वर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने टाहो फोडायचा. पुरोगामी प्रतिगामी म्हणून एकमेकांवर चिखलफेक करायची. खरं तर सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी तू किती चांगलं माध्यम दिलंस लोकांच्या हातात. लोक मात्र त्याचा शस्त्रासारखा उपयोग करून समाजात तेढ पसरवू लागले. तर काही जण ट्रोलिंग करून नवीच दहशत निर्माण करू लागले. फोटोचं भूत तर त्यांच्या मानगुटीवर असं काही बसलंय की विचारूच नकोस. काहीही केलं तरी काढ फोटो आणि टाक फेसबुकवर. म्हणजे मी सुद्धा एखाद्या कार्यक्रमाला स्टेजवर बसल्यानंतर आपला कुणी फोटो घेतलाय का ते पाहत असते. मध्यंतरी आम्ही मैत्रिणी गेट टुगेदर साठी बाहेर लंचला गेलो होतो. तर तिथे खाणं पिणं गप्पा टप्पा सोडून सगळ्याजणी फोटोज काढत बसल्या. त्या क्षणी मला स्ट्राईक झालं, अरे नेमकं काय चाललंय हे, कुठे चाललो आहोत आपण. हे असं स्वतःला मांडून ठेवणं इतकं गरजेचं आहे का. तू काही चेटू बिटू तर केलं नाहीस ना मार्कंडेया. म्हणजे माणसं खरंच झपाटल्यागत वागू लागले. एकटेपणाचं दुःख उरलंच नाही असं वाटत असताना प्रत्येक माणसाचं स्वतंत्र बेट होऊन बसते आणि कुठल्या क्षणी ते या आभासी महासागरात बुडून जाईल काही सांगता येत नाही. घरात असूनही नसल्यासारखीच असतात माणसं आजकाल. जगाशी स्वतःला जोडून घेण्याच्या नादात घरातल्यांपासून दूर चालली आहेत ती. त्यांच्यातला संवाद कमी होऊ लागलाय. काही दिवसांनी तर तोंडानं बोलायचं विसरून फक्त टायपूनच बोलतील की काय ती असं वाटू लागले. त्यांची सृजनशीलता वाढते असं वाटलं, पण तो भ्रमच होता. उलट त्यांची कार्यक्षमता कमी होऊ लागली आहे. काही जण तर इतके ऍडिक्ट झालेत की ते अहोरात्र फेसबुकवरच पडून असतात. त्यामुळे रात्री अपरात्री सगळीकडे जाग असते. पण चोर जरी आला तरीही माणसं त्याला पकडतील की नाही याची शंका वाटते. खरं तर अजून खूप सांगण्यासारखं आहे, पण थांबते आता. कारण तुला पत्र लिहिण्यापूर्वी एक पोस्ट टाकली होती. तिला किती लाईक्स मिळाले ते बघायची उत्सुकता मी कधीची थोपवून धरलीये. पण आता माझे पेशन्स संपले. यावरूनच तू काय समजायचं ते समज आणि काही करता आलं तर बघ. त्यासाठी हा सगळा पत्रप्रपंच. मित्रांनो, लाईव्हवर ललित लेख वाचण्याची माझी पहिलीच वेळ आहे. याआधी मी कविता वगैरे खूपदा वाचलेल्या आहेत, पण मुक्त सृजननी मला ललित लेख वाचण्यासंबंधी सांगितलं ही खरोखरच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यानिमित्तानं मला तुमचे लेख ऐकवता आले. तर इथे खूप जण आलेले होते. मोहन शिरसाट मगाशी होते, ज्योती कपिले आहेत, मंदाकिनी पाटील आहे, शशिकांत इंगवणेकर आहेत, नंतर रामकिशन धैपळे आहेतच, अनुराधा ताई आहे. आणि खरोखर खूप या लाईव्हचा मला एक वेगळ्या पद्धतीचा ललित सादर करण्याचा एक वेगळा आनंद आला आणि माझा प्रवास उलगडण्याचा देखील आनंद मला मिळालेला आहे. आणि त्याबद्दल मी मुक्त सृजनचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे पुन्हा एकदा आभार मानते, धन्यवाद देते. पुन्हा एकदा सगळ्यांना माझा धन्यवाद.